बघा, यक्ष ही 5ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे, तर 5ने निशेष भाग जाणारी यक्षच्या पुढील दुसरी समसंख्या कोणती? लेकरांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये हॉलमध्ये पेपर प्रत्यक्ष सोडवण्याची परिस्थिती, तेव्हा मन गोंधळते. लेकरांनो, असे काही प्रश्न दररोज गणिताचा फक्त 10, 15, 20 मिनिटं, अर्धा घंटा, एखाद्या वेळेस एखादा तास नित्य सराव करा, म्हणजे जीव अचंब्यात किंवा गोंधळात पडत नाही. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजोडी. म्हणजे माझं चॅनल पहा, हा माझा सांगण्याचा उद्देश हेच नाही. गणित हा विषय सोपा तेव्हाच वाटतो जेव्हा तुम्ही डेली सराव करता, आणि परीक्षेला ज्यावेळेस तुम्ही सामोरे जाता त्यावेळेस असे काही नवखे नागमोडी वळणाचे प्रश्न पाहिले म्हणजे जीव गोंधळत नाही. यांना कसं वाकवायचं किंवा या प्रश्नांना कसा न्याय द्यायचा याचं अंग सरावामुळं येऊन जात असते. प्रॅक्टिस इज मोर इम्पॉर्टंट when we want to achieve anybody goal, victory, success by the education in the competitive exam. मला काही लई खास इंग्रजी नाही बोलता येत, पण बोलल्याशिवाय राहत नाही. माझ्या काही अनुभवाच्या गोष्टी लेकरांना लक्ष द्या. यक्ष ही 5ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे, तर 5ने निशेष भाग जाणारी यक्षच्या पुढील दुसरी समसंख्या कोणती असा प्रश्न विचारला. काही गोष्टी मनाशी गृहीत धराव्या लागतात. इथं यक्ष म्हणजे ही 5 किंमत आहे या यक्षची असं गृहीत धरू. आता ही यक्ष संख्या 5ने निशेष भाग जातो. बघा, 5ला 5 निशेष भाग जातो, हा एक भागाकार येतो. इथं एक गोष्ट लक्षात ठेवा. आम्हाला विचारलं की 5ने निशेष भाग जाणारी यक्षच्या पुढील दुसरी समसंख्या कोणती. आता इथं यक्ष म्हणजे 5, लक्ष द्या, यक्ष म्हणजे 5. आता या यक्ष मध्ये जर समजा आणखी 5 मिळवले तर उत्तर 10, म्हणजे पहिली समसंख्या प्राप्त व्हा. लेकरांनो लक्ष द्या, पहिली समसंख्या 5ने निशेष भाग जाणारी प्राप्त व्हायला लागली. पहिली निशेष 5ने भाग जाणारी समसंख्या प्राप्त व्हायली 10. मात्र आम्हाला इथं यक्षच्या पुढील दुसरी समसंख्या कोणती असा प्रश्न विचारला. बघा, इथं यक्ष अधिक हे जर 10 इथं मिळवतो तर उत्तर 15 प्राप्त होते. मात्र ही 15 विषम संख्या आहे, जिच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 असे काही अंक असतात. त्या संख्या विषम असतात, मग ही विषम प्राप्त व्हायले. आता इथं यक्ष अधिक हे प्राप्त होणारं 15 जर उत्तर मांडलं तर यक्षची व्हॅल्यू 5 आहे. यक्षची व्हॅल्यू किती आहे? 5 अधिक, लक्ष द्या, हे 15 त्याच्यात जर मिळवले तर 20 ही संख्या प्राप्त व्हायला लागली. दुसरी समसंख्या म्हणजे यक्ष नंतर येणारी बरं का. आता यक्ष अधिक 5 बरोबर 10 का आलं तर या यक्षचा व्हॅल्यू इथं 5 आहे, लक्ष द्या. म्हणून 5 आणि 5 10, म्हणजे यक्षच्या पुढील दुसरी समसंख्या कोणती सर? त्याचं उत्तर काय? तर हे उत्तर तुमच्या पर्यायामध्ये समीकरण स्वरूप असेल यक्ष अधिक 15. हे तुमच्या प्रश्नाचं ॲक्युरेट आन्सर. सराव वाढवा, यश अंकित करा. एक पाण्याचा थेंब पाषाण सम दगडावर पडतो. मी नेहमी उदाहरण यासाठी देतो लेकरांनो की काहीतरी पेटून उठा, जागा उठा, जागे व्हारे. आता सारखा टप 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 पडणारा हा पाण्याचा थेंब दगडामध्ये छेद निर्माण करतो. खरं सांगा, पाण्याच्या त्या थेंबापेक्षा तो दगड खरंच बलवान आहे का? नाही सर, ह्या बाकड कथा सांगू नका. एखाद्या वेळेस तुमचं अंतःकरण मला सांगत असेल, ऐका. मग आता या दगडामध्ये, पाषाणासारख्या दगडामध्ये छेद निर्माण करण्याचं बळ त्या थेंबामध्ये आलं कुठून? तर सातत्यामुळं. टप टप सारखा पडत असतं. सातत्यामध्ये पॉवर असते लेकरांनो. कंटिन्युटी इज द पॉवर. लक्षात ही गोष्ट, हा सिद्धांत जीवनाला लागू पडतो, है का नाही? असोनी संसारी जीव हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाहेर सगळा. माऊली सांगतात त्या काळात जग वेगळं होतं, परंतु आता जग स्पर्धेचं आहे. म्हणून असोनी संसारी जब जिंदगी दाव पे लगी हो तो हमारा स्पीड वेग दुगुना नाही चौगुना करना पडता है. विटंबना म्हणून नाही बोलत लेकरांनो, हा माझा वैयक्तिक अनुभव. कष्ट करा, कष्टाची सवय लावा, सराव वाढवा, सगळ्या गोष्टी सहज होतील. लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट अचीव करण्यासाठी 14 दिवस बस झाले. 14 दिवसामध्ये तुम्ही जर मनाशी ठरवलं मला शास्त्रज्ञ व्हायचं,
हम खास बॉन्डवर लिहू देतो, तुम्ही शास्त्रज्ञच व्हाल. पण वेळ लागला, जीवाला हे सरावाचं वेळ लावा. म्हणजे माझं चॅनल बघा असं नाही म्हणत. नित्य नेमानं कुठलीही कृती नित्य नेमानं करा, त्यामध्ये यश तुम्ही हासिल करताच. हा दिग्गजांचा अनुभव, माझा नाही. लक्ष द्या. संख्या, शाब्दिक उदाहरणे, क्रमागत समसंख्या, क्रमागत विषम संख्या, क्रमागत समसंख्यांच्या वर्गातील फरक, क्रमागत विषम संख्यांच्या वर्गातील फरक, या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.